दादू काय बघतस? मग चॅनल सबस्क्राईब कर. तर मित्रांनो, हा बघा इथून गेट स्टार्ट होतोय आणि चला आपण आता आतमध्ये जाऊया. इकडनं एवढी पब्लिक आहे, भरपूर पब्लिक आहे. तर आमचा शिव मंदिर तर एकदम गजबजतो आज. तर चाललोय आम्ही चालत कारण पार्किंगला जरा, तर गाडी पार्किंग करून आम्ही आता चालत चाललोय आणि सगळी लोक चालत आहेत. मागे पण भरपूर आणि पुढे पण भरपूर लोक चालत आहेत. बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे आर्ट फेस्टिवल. चला आपण आता लगेच पुढचं जाऊया. आणि इकडे जिया, इथे कार्तिक पण आहे. तर हा आतून दुसरा गेट आहे. आता मेन आतमध्ये जायचा. एवढी गर्दी आहे बाबा बाबा. आणि ज्यांनी हा फेस्टिवल ठेवला आहे, मी तुम्हाला सांगितलेलं, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनतर्फे हा ठेवलेला. इथं मोठं बॅनर लावलं आहे आणि आतमध्ये पण खूप गर्दी. एक मिनिट वाव, ही मेन गाडी आमच्या युट्यूबर लोकांची खास गाडी आहे. म्हणजे कलाकार फाउंडेशन बघा, छान आहे ना. हा जाऊ. तर हे बघा, युट्यूबर लोकांनी कलाकारांसाठी खास ही गाडी मध्ये इथे ठेवली. जे बटन असतात आपले, कीबोर्डची गाडी आहे ती बघा, एकदम जवळून दाबत नाही आहे, पण कीबोर्डची गाडी आहे ही, कीबोर्डची कलाकार गाडी. खूप छान असं बनवलेलं आहे आणि हे सगळं बनवलं इकडे. जसं तुम्ही कीबोर्डचं बघितलं तसं सगळं बनवलं इथे. आर्ट फेस्टिवल म्हटलं की आर्ट तर पाहिजेच ना, तर हा आर्ट आहे इथे सगळा. आनंद घेत आहेत फोटोचा. तर आता फोटो म्हटलं तर मी सुद्धा काढणारच आणि इकडे पण सेल्फी पॉईंट आहे. तर जो तो आनंद घेतोय सेल्फी पॉईंटचा, तर आम्ही पण सेल्फी काढतो. तर सेल्फी पॉईंटचा आनंद घेतो. एक मिनिट. तर बघा आम्ही ते सेल्फी पॉईंटचा आनंद घेतो. अजून बाजूला पण आहेत आणि इकडे खूप गर्दी लागली सेल्फी काढण्यासाठी. तर आगरी कोणाची पोर चॅनल बघा यूट्यूबवरती. तर आम्ही फोटो काढला, तर दुसरीकडे पण काढतो. आणि पुढचं पण तुम्हाला इथं अजून सुरुवात आहे, बाहेरचंच आहे. अजून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये जाऊन आगरी कोल्यांची पोर. तर आतमध्ये अजून आपल्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. तर आतमध्ये अजून मला दाखवायचं आहे तुम्हाला. पण हा किती छान आहे सेल्फी पॉईंट. ॲक्च्युली सेल्फी पॉईंटमध्येच माझं दिवस जाणार आहे वाटतं पूर्ण. इकडे बघा. आणि मला जायचं आहे, वरती चढायचं आहे. पटकन मी पण जाऊन काढते. कुठून आलाय? कुठून आहेत? अंबरनाथमध्येच आहेत. अरे वा, म्हणजे आमच्या अंबरनाथमधलेच आहेत. तर पुन्हा एकदा वाजवणार आहेत ना, लगेच फुल जोशमध्ये वाजवणार आहेत. आपल्या चॅनलला दाखवलंच पाहिजे. मुली पण आहेत तिकडे बघा, छान. शिवराज काय, शिवराज पथक अंबरनाथ. तर पटकन वाजवा, लगेच तुमचं दाखवते मी.
पुढे बघायचं आपल्याला काय आहे आम्ही पर्वत चढतोय सगळे चालत चालत चालत. तर माझी फॅन बघायची मागे ती बघा मागे एवढी पब्लिक आहे ना. माझी फॅन फॉलोईंग नाही ती आर्टिस्ट लोकांची आहेत. तर एवढी पब्लिक मागे चालते आणि आम्ही पण चालत चालत चाललो आज. सगळे सिंगर आले पण आता आमचे सॉंग्स कोणते असं आता ट्रेनमध्ये आहे मी ट्रेनमध्ये चालते असं वाटतं मला पुढचं बोलो बाप्पाला गर्दी का आतमध्ये जायला भेटणार पण मी बाहेर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. पण इकडे आहे साईडला खूप छान छान आहे ते तुम्हाला दाखवते काय काय आहे ते. आणि गर्दी आहे मान्य आहे मला इथे गर्दी आहे पण सगळ्यांनी सांभाळून या. एवढ्या गर्दीमध्ये लहान मुलांची खूप हालणं होत आहेत. तर येणार तर तुम्ही सांभाळून या मुलांची काळजी घ्या. आल्यावरती सिंगर लोकांमध्ये बघण्यासाठी एवढे दंग होतात का आपल्या छोट्या मुलांवरती लक्ष देत नाही. याचं लक्ष द्या पहिले मुलांवरती. सिंगर काय ते आज गाणं बघतील आणि घरी निघून जातील पण आपल्या परिवाराची काळजी घ्या. एवढ्या गर्दीमध्ये खूप धक्काबुक्की चालू आहे. तर चला आपण पुढे दाखवूया तुम्हाला. बापरे धुळ्यावरून आल्यात आणि त्यांनी आता पुरणपोळी बनवायला घेतली आहे. ही बघा 150 रुपयाची ही पुरणपोळी आहे एवढी मोठी. तर या सगळ्यांनी खाण्यासाठी इकडे मस्त घी लावतोय की नाही. घी आहे घी लावणार तर शेगावची कचोरी आहे. इकडे हे काय पिठला भाकरी आहे पूर्ण एकदम खांदेशी आहे ना. हा मसाला पापड आहे एवढा मोठा आणि तिथे स्वीट आहे. तर फ्रेंड्स खूप छान छान बघायला मिळते खाद्यपदार्थ. आणि हे काय आहे आईस्क्रीम आहे ती अशी फिरती काय नाव आहे ना
खायची असेल बनवली घेतली असती, पण आता कस्टमर पण नाही आहे, तर आपण दाखवू जर कस्टमरला. तोपर्यंत आपण कचोरीचा स्वाद घेऊया. मला कचोरी खायची आहे शेगावची, तर या लवकर कचोरी खावी. आपण तुम्हाला कचोरी दाखवली, तुम्हाला मला टेस्ट करून बघायची शेगावची. तर इथे गरम गरम कचोरी मला दिली खायला. कॅचअप घेतलेलं आहे आणि खाऊन बघते कशी आहे शेगावची कचोरी. ही शेगावची कचोरी मी टेस्ट करते. आणि तिथे एकनाथ शिंदे आलेले आहेत, आपले माननीय श्री मुख्यमंत्री आहेत, ते आलेले आहेत, पण त्यांना नाही दाखवू शकत आपण गर्दी खूप आहे. एकनाथजी शिंदे साहेब आता आलेत, पण आपण दाखवू शकत नाही, मी खूप लांब आहे आणि ते स्टेज खूप लांब आहे आणि तिकडे जायला पब्लिक खूप, आणि मी तेवढं आतमध्ये जाणार नाही. मला काय एवढं हे नाही पडले. सगळेजण ओळखतात आपल्या मुख्यमंत्रींना, खूप चांगले आहेत, आणि त्यांना दाखवण्यासाठी तेवढं मी आतमध्ये कशी जाऊ, कारण मला जायला पण नाही, एवढी गर्दी आहे तिथे आतमध्ये, तर मी तर नाही जाऊ शकत. मी तुम्हाला इकडनं दाखवायचा प्रयत्न करते स्क्रीनवरून, तर बघा सगळ्यांनी त्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय इथे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. नाही, म्हणजे पब्लिक लावून समजत नाही, असे चित्र काढतात आमच्या अंबरनाथमध्ये. वा, तर इकडे खूप मोठा कोंबडा आहे. चित्र नाही, चित्र. बापरे, इथे कोंबडा पिसळला. इथे कोंबडा दाखवतो मला. या ही पब्लिक अशी पळते जसं काय रेशनच्या दुकानाला लाईन लागले. गाणी बघण्यासाठी एवढी पब्लिक पळायला लागले. बापरे, एक गेट सोडलाय म्हणून. चला आता आपण थोडं आतमध्ये जाऊया. बघितलं कोंबड्याची मस्ती खूप छान होती. मला तर कोंबड्याची मस्ती जास्त आवडली इथे. आता इकडे आपण अजून आर्ट फेस्टिवलमध्ये इथे आतमध्ये काय काय ते बघूया. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. येऊ नका परत. अरे बापरे, जर बॉडीगार्ड असे बोलायला लागले तर आम्ही काय करायचं. तर इकडे अजून आतमध्ये आपण जाऊन बघूया काय आहे काय नाही ते. बॉडीगार्ड बोलतात येऊ नका बोलतो परत.
एक सलून यांच्यासाठी पण दिवस रात्र उभे आहेत. नमस्कार. तिथे दिवस मला वाटतं आतली जायला नाही बघत होतं, आता इथूनच बघा तुम्ही सगळेजण काय वर्षी या तुम्ही. आणि आम्ही जाऊन आलो आतमध्ये, आम्ही अनुभव घेतला आहे. खूप गर्दी आहे आणि तुम्ही मग ऐकलं की बॉडीगार्ड पण बोलले येऊ नका, खूप गर्दी आहे. कारण कसं एवढी गर्दी असलं की बघायला मिळत नाही. नुसती चेंबाचे मांडली, जेवढं दाखवायचा प्रयत्न केला मी. तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. आणि अशा प्रकारे आपला एंड करूया, पण त्या अगोदर आपण शिव मंदिरला जाऊया आणि मग एंड करूया. मंदिरात तर गेलंच पाहिजे. तर इकडे आपलं शिव मंदिर आहे, चला आपण जाऊया आतमध्ये दर्शन घ्यायला. कारण खूप गर्दी होती तिकडे, पूर्ण घाम माझा सुटला. आणि इकडे पण वरती पिंडी बनवली शंकराची. इथे मंदिर आहे, शिव मंदिर. मंदिर तर तुम्हाला माहितीच आहे, आपण माझ्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असणार. शिव मंदिर आतमध्ये मंदिर आहे, पण इकडे वरती पिंडी आहे. ती पिंडी दाखवते आणि मग मंदिरचं एकदा लोकेशन पण तुम्हाला दाखवते. आणि व्हिडिओ मी इथेच संपवते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. सो मित्रांनो, हे इथं आपलं शिव मंदिर आहे. तुम्हाला दिसतं इथे शिव मंदिर. रात्रीच्या पण खूप सुंदर असं दिसतंय आमचं शिव मंदिर. आणि शिव मंदिराच्या इकडे गेल्यावरती पिंडी बनवलेली आहे माळीमध्ये. हां हां, अरे वा, खूपच सुंदर. माळी असतं जे आपल्या आपण माळी हे करतो त्याच्यामध्ये बनवलेलं आहे ही पिंडी. जे आपण जपमाळ करतो रुद्राक्षांची, पूर्ण रुद्राक्षांची ही अशी माळेची ही पिंडी बनवलेली आहे. खरंच खूप सुंदर असं बनवलं इथे मंदिरावरती. आणि इथे मागेच मंदिर आहे, तुम्हाला दिसते इकडं मंदिर पण आहे. आइए, स्वागत काशी में आपका। बस काशी फोन कर दिया, वहाँ स्वागत आइए काशी में। चलो नंबर कॉन्टॅक्ट कर दीजिए। मित्रांनो, तर कसा वाटला आर्ट फेस्टिवल आम्हाला कमेंट्स करून सांगा. खूप गर्दी होती आणि नंतर मंदिरातलं पण दर्शन तुम्हाला दिलं. तर व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला लाईक शेअर काय करायचं? काय बोल दमले का? कसा वाटला आर्ट फेस्टिवल? मस्त वाटला. मस्त होता, पण खूप गर्दी होती. तर या तुम्ही पण पुढच्या वर्षी. आता 2च दिवस आहेत. आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा, आठवणीने करा. आणि आगरी कोल्यांची कोर या चॅनलला जास्तीत जास्त पुढे न्या. चला बाय बाय.